आज पंतप्रधान मोदी वर्धा दौऱ्यावर. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा दौरा. पंतप्रधानांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीसह इतर योजनांचा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होणार. पंतप्रधानांच्या वर्ध्यातील कार्यक्रमासाठी महिलांची मोठी गर्दी. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त. कार्यक्रमस्थळी 3700 पोलीस तैनात. पंतप्रधान मोदी विमानानं नागपूरतून वर्ध्याला जाणार, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून नागपूर शहर नो ड्रोन झोन घोषित. वर्ध्यामध्ये शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या पोस्टरनं लक्ष वेधलं. हे आपल्यासाठी अशक्य आहे का, असा पोस्टरमधून मोदींना प्रश्न विचारला. पंतप्रधानांच्या हस्ते अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कचं ई-भूमिपूजन. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ. दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरेंकडून निवड. मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्टचे प्रसाद गवळी यांच्या बोधचिन्हाची अंतिम निवड. सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी महत्त्वाची बैठक. नोव्हेंबरमध्ये सोलापूरमधून विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. पुणे विमानतळावरून 2 नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार. पुणे ते दुबई आणि पुणे ते बँकॉक अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार. भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात तांत्रिक अडचण. परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचा अध्यक्ष असेल, हा नियम बदलावा लागेल. भारतात आजपासून आयफोन 16ची विक्री. मुंबईमध्ये आयफोन 16 खरेदी करण्यासाठी पहाटेपासून ग्राहकांच्या रांगा. मागच्या 6 महिन्यात कोस्टल रोडवरून 40 लाख वाहनांनी वर्दळ केल्याची माहिती. मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरळी सिलिंगपर्यंत सिग्नल मुक्त, टोल मुक्त, वेगवान प्रवास करता येत असल्यानं आणि इंधनाची बचत होत असल्यानं मुंबईकरांची या प्रवासाला पसंती. ठाण्यातल्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद. काटई नाका ते शिळटाकी इथं दुरुस्तीच्या कामामुळे दिवा, मुंब्रा आणि कळव्यासह अन्य भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल. ऐरोलीतील 80 एकर भूखंड उद्योगपतींच्या घशात जाऊ देणार नाही. शहरातील तज्ज्ञ लोकांचे अभिप्राय घेऊनच पुढचं पाऊल टाकणार. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचं वक्तव्य. 24 आणि 25 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विदर्भ आणि मराठवाडा दौरा. अमित शहा संभाजीनगरमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांची बैठक घेणार. फडणवीस, बावनकुळे, भूपेंद्र यादव उपस्थित राहणार. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक. जागेचा तिढा सोडवण्यासाठी ही बैठक होणार. महाराष्ट्रातल्या 15 ते 20 जागांवर ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार पक्ष आग्रही. यावर सविस्तर चर्चा करून तिढा सोडवला जाणार, सूत्रांची माहिती. तर काँग्रेससोबत आज संयुक्त महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 4-5 दिवसात जाहीर केला जाईल. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती. महायुतीचे नेते जागा वाटप जाहीर करतील, शिरसाटांचं वक्तव्य. राहुरी विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढणार. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचं स्पष्टीकरण. कर्डिले श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. दापोली विधानसभेची जागा भाजपला द्या. भाजपच्या केदार साठेंची वरिष्ठांकडे मागणी. योगेश कदमांचं काम न करण्याचेही संकेत दिले. भाजप नेते मोहित कंबोज यांची संजय पांडेंवर टीका. सुपारीबाज अधिकारी म्हणत भाजप नेत्यांवर खोट्या केसेस टाकल्याचाही कंबोज यांचा आरोप. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका 22 सप्टेंबरला. 28 उमेदवारांसाठी 13,406 मतदार करणार. तर 38 मतदान केंद्र आणि 64 बूथवर मतदान पार पडणार. 25 सप्टेंबरला निकाल. सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरेंचं मतदारांना पत्र. 22 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची युवा सेना आणि एबीव्हीपीमध्ये थेट लढत. भावी पिढ्यांसाठी योग्य निर्णय घ्या, ठाकरेंचं आवाहन.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं राज्यपालांना पत्र. राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा राज्य सरकारवर आरोप. ईवाय कंपनीतील कर्मचारी मृत्यू प्रकरणात अजित पवारांचे ट्विट. अतिताणाच्या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करा. कंपनीनंही प्रकरण गांभीर्याने घ्यावं, अजित पवार यांची मागणी. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस. जालन्यामध्ये 1.5 किलोमीटर अंतरावर 3 उपोषणं. अंतरवाली सराटी गाव आणि गावाची वेस बनली आहे आरक्षणाचा केंद्रबिंदू. ओबीसी समाजाची 2 आणि मराठा समाजाचं 1 आंदोलन. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मात्र उपचार घेण्यास जरांगेंचा नकार. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून उपचार घेण्याची विनंती. पंढरपूर इथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आजचा 12वा दिवस. अजूनही शासनाकडून निर्णय नाही. आज संध्याकाळी राज्यातील सर्वपक्षीय धनगर समाजाचे नेते, पदाधिकारी, चळवळीतल्या कार्यकर्त्यांची उपोषणस्थळी बैठक होईल. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शंभूराज देसाईंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली. शंभूराज देसाई वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार. नाशिक महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचा तब्बल 4 कोटी रुपयांचा बनावट ठराव. ठरावामध्ये काही त्रुटी आढळल्यानं बनावट ठराव असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास. गणपती विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भाजल्यानं 11 महिला जखमी. नागपूरच्या उमरेडमधली घटना. जखमी महिलांवरती सरकारी रुग्णालयात उपचार. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ. मिरवणुकीमध्ये तब्बल 300 नागरिकांचे मोबाईल चोरीला. पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची विशेष मोहीम. खाद्यतेल, तिखट आणि दुधाचे 76 नमुने जप्त. अहवाल प्राप्त होताच पुढची कारवाई करण्यात येणार. एफडीएची माहिती. खोटी माहिती दिल्याबाबत यूपीएससीकडून निलंबित आयएस अधिकारी पूजा खेडकर विरोधात याचिका. आरोपांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाची पूजा खेडकरला नोटीस. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून हटवल्यानंतर अजित रानडेंची हायकोर्टात धाव. पदावरून हटवण्याची पद्धत आणि कारणं चुकीची असल्याचा अजित रानडेंचा दावा. तर सुनावणी होईपर्यंत पदावरून न हटवण्याचे हायकोर्टाचे निर्देश. पुण्यामध्ये गेल्या 11 दिवसांपासून सारथीच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत साखळी उपोषण. पार्टीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप आम्हालाही द्या, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी. एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेत राडा घालणाऱ्या संदीप शिंदे यांच्यावर भंडाऱ्यात गुन्हा दाखल. सभा उधळून लावणं, धक्काबुक्की करणं, खुर्च्यांची तोडफोड करणं तसंच मारहाणीचाही त्यांच्यावर आरोप. मालेगावमध्ये विविध गुन्ह्यातील 9 जणांची टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मालेगाव शहर आणि पोलिसांकडून 10 चोऱ्यांची उकल. आरोपींकडून पिस्तूल, तलवार, कोयता, चाकूसह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 दिवसांच्या तणावानंतर सध्या भिवंडी शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था. अफवांवर विश्वास ठेवू नका. भिवंडी पोलीस उपायुक्तांचं नागरिकांना आवाहन. नंदुरबार शहरामध्ये ईदचा जुलूस सुरू असताना काल 2 गटात राडा. वादानंतर पोलिसांकडून आरोपींची धरपकड. विशेष पोलीस महानिरीक्षक कराळेंचं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन. मुंबईमध्ये सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली. सलमान खानचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीनंतर गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस सुरक्षेत वाढ. जालन्याच्या बडीगोद्री रोडवरच्या शहापूरजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात. 5 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. आपत्कालीन सेवांसाठी उद्यापासून कामावर डॉक्टर हजर होणार. कोलकात्यातील ज्युनियर डॉक्टर्सची घोषणा. सरकारनं आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवालांचं नवं मिशन. हरियाणाच्या जगाधरीमध्ये रोड शोद्वारे प्रचाराची सुरुवात करणार. हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान. झारखंडमधील हेमंत सोरेन सरकार विरोधात भाजपची परिवर्तन यात्रा. गृहमंत्री अमित शहा आज हिरवा झेंडा दाखवणार. साहेबगंजपासून यात्रा सुरू होईल. 26 सप्टेंबरपर्यंत ही यात्रा सुरू राहील.
काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शहांचा घणाघात. काश्मीरमधल्या कलम 370च्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद. जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देऊ असं आश्वासन आम्ही दिलं असून ते पूर्ण करू. त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी मतदानाचे सगळे विक्रम मोडीत काढावेत. श्रीनगरच्या शेरे काश्मीर स्टेडियममध्ये आयोजित रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.